नाशिकच्या मालेगाव महापालिकेच्या हद्दीत केलेल्या विविध विकास कामांची पडताळणी व मूल्यमापन न करता सुमारे 20,67,000 रुपयांची शासनाची आर्थिक फसवणूक करीत आर्थिक फायदा करून घेतल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी अंती ठेवला आहे। या प्रकरणी 15 अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात भ्रष्टाचाराविषयी चर्चेला उधाण आले आहे। या प्रकरणी संशयित शहर अभियंता कैलास बच्चाव यांच्यासह सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता मुरलीधर देवरे, तत्कालीन कनिष्ठ अभियंता संजय जाधव, सेवानिवृत्त उप अभियंता राजेंद्र बाविस्कर, ठेकेदार सोहेल शहा, विभाग प्रमुख दिनेश जगताप, तत्कालीन कनिष्ठ लिपिक निलेश जाधव, तत्कालीन लेखापरीक्षक अशोक मस्ते यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मालेगावमधील विकास कामांची पाहणी न करता ठेकेदार सोहेल अब्दुल रेहमान मासुअल्ली शहा यांनी शासन निधीमधून देयकाची रक्कम अदा करून महापालिकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। तत्कालीन 15 अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने फसवणूक केल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। संबंधितांनी शासनाचा निधी सुविनियोग होण्यासाठी प्रत्यक्ष विकास कामांवरती झालेला खर्च आणि कामाची पाहणी करून तपासणी करणे आवश्यक होते, मात्र त्यांनी ती टाळून देयकाची रक्कम ठेकेदाराला अदा केल्याचे म्हटले आहे। शासनाच्या तसेच पालिकेच्या निधीमधील तब्बल 20,68,607 रुपयांचे आर्थिक नुकसान करत अपहरण केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान संबंधित सेवानिवृत्त संशयित अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 2 पथकांनी मालेगाव व नाशिक शहरात धडक दिली। त्यांच्या घराची झाडाझडती मध्यरात्रीपर्यंत सुरू होती अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिली आहे।